नमस्कार. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel पोषण मीमांसा. काही दिवसांपूर्वी माझी पूर्वीची शेजारी माझ्या मागे लागली होती की तू सारखी पुण्याला येतेस पण आमच्याकडे येत नाही. आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आहोत, तर तू नक्की ये आमच्याकडे. हो नाही करता करता एकदा पुण्याच्या चक्रेमध्ये मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिला म्हटलं की मी आता या आठवड्यात पुण्याला येणार आहे, तेव्हा येते तुझ्याकडे. आणि मी तिला सांगितलं की मी अमुक दिवशी 12 पर्यंत तुझ्याकडे येईन, जेवेन आणि मग लगेच निघेन. ते तुला सोयीचं आहे का बघ तो दिवस आणि वेळ. तर ती म्हणे हो मी घरीच असते, या तुम्ही. आणि मग मी माझी सगळी कामं आटोपली आणि त्या ठरलेल्या दिवशी सकाळी 11:30-12च्या दरम्यान तिच्याकडे पोचले. थोडा वेळ आमचं बसणं गप्पा बिप्पा झाल्या. तर मी तिला म्हटलं आता वाढवेल जेवायला, म्हणजे मला पटकन निघता येईल, कारण मला कुठल्याही परिस्थितीत 1:30 ते 2च्या दरम्यान तुझ्या घरातनं निघालंच पाहिजे, तरच मी 4च्या आत वाशी पनवेल क्रॉस करेन आणि मी घरी जुहूला व्यवस्थित पोचेन. कारण जर उशीर झाला तर मग मी घरी किती वाजता पोचेन याचा काही भरोसा नाही. आता तेव्हा ती शेजारी माझी उठली आणि मग तिने डाळ तांदूळाचे डबे काढले, कणकीचा डबा काढला, भाजी काढली. तर मी म्हटलं अगं हे काय करतेय तू? तर म्हणे मी आता स्वयंपाक करतेय. म्हटलं अगं आता 12-12:15 झाले, तुझा 1 वाजेपर्यंत कधी स्वयंपाक होणार आहे आणि मी केव्हा जेवणार आणि जाणार? म्हटलं राहू दे आता तुझा स्वयंपाक, माझ्या हातावर चिमटीवर साखर घाल म्हटलं आणि साखर घाल, मी घालते आणि जाते म्हटलं. मी नाही असं 4-4:30 पर्यंत इथं थांबू शकणार म्हटलं. मला उद्या सकाळी परत 9चं लेक्चर आहे, मला 8:30ला ऑफिसला पोचलंच पाहिजे, म्हणजे आज घरी मला वेळेत पोचलंच पाहिजे म्हटलं. तर मी रस्त्यात किती अडकेन ट्रॅफिकमध्ये, काही भरोसा नाही. तर ती म्हणे अगं काय म्हणे, तू दिलेला सल्ला मी पाळतीये ना म्हणे, तूच म्हणालीस ना की पाहुणे आले की मग स्वयंपाक केला वाढलं तरी चालतं. तर मी म्हटलं अगं पण केव्हा? जे रात्री 11 वाजता अचानक येणारे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी काही आपण संध्याकाळी 7 वाजता करून ठेवत नाही. आपल्याला माहित असेल तर आपण आपला 7चा स्वयंपाक करतो तेव्हा करून ठेवतो. रात्री 11 वाजता 12 वाजता येणाऱ्यांसाठी ते आल्यावरच केला जातो स्वयंपाक. किती वेळ लागतो त्याला, असं मी तिला त्यावेळेला म्हटलं होतं. तर तिने हा प्रयोग माझ्यावरच केला. मी म्हटलं अगं पण मी तुला सांगितलं, मी तुला वेळ दिली आणि तुझ्याच बोलावण्यावरून मी आले, मी काय आगंतुकासारखी आले नाहीये आणि मला जायचंय, तुला माहितीये मी ड्युटीवर आहे आणि आत्ताही पुण्याला आले ते मी ऑफिसच्याच कामासाठी आले, मला वेळेवर रिपोर्ट करावं लागतं ऑफिसमध्ये, मी नाही थांबू शकत. म्हणजे काही वर्षांपूर्वी तिला जो त्रास होत होता त्याच्यासाठी मी जो तिला सल्ला दिला होता तो तिने आत्ता माझ्यावर प्रयोग केला आणि माझ्याच तंगड्या माझ्या गळ्यात घातल्या. ती जेव्हा आमच्या शेजारी राहायला आली त्यावेळेला ती सतत आजारी पडायची. बरं आजारी पडायची म्हणजे काय, तिला सतत जुलाब, मळमळणं, डोकं दुखणं, कधी कधी उलट्या होणं असं होत असे आणि हे फ्रिक्वेंटली चालू असायचं तिचं. तर असं खूप वेळा झाल्यानंतर एकदा तर असं झालं की तिला सलाईन लावावं लागलं. मग सलाईन लागल्यानंतर म्हणजे ते ऍडमिटच करावं लागतं. मग आम्ही तिला कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि मग तिथं माझी एक फिजिशियन होती, तिला म्हटलं बघ बाई असं सारखं सारखं या आजारी पडतात, तर नक्की काय झालंय त्यांना ते बघ आणि तशी ट्रीटमेंट दे म्हटलं. मग तिने ती ट्रीटमेंट दिली, तिला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देताना तिने सांगितलं की तुम्ही केसरी मॅडमशी बोला आणि पुढच्या वेळेला जेव्हा फॉलोअपला याल त्यावेळेला तुमचे मिस्टर आणि तुमच्या सासूबाई यांना घेऊन तुम्ही या, मला सगळ्यांशी बोलायचं आहे आणि त्याच वेळेला मी केसरी मॅडमना पण बोलावून घेईन. तर तुमचं जेव्हा यायचं ठरेल तेव्हा केसरी मॅडमना पण सांगा की तुम्ही अमुक दिवशी येणार आहात. झालं, आम्ही भेटलो सगळे. त्या फिजिशियनच्या हे लक्षात आलं होतं की ही बाई कायम शिळं अन्न खाते, हिने गेल्या 1-1.5 वर्षात एकदाही ताजं अन्न खाल्लेलं नाही आणि त्यामुळे हा त्रास तिला होतो आहे.
आणि त्याचं मग तिने कारण शोधून काढलं. अर्थात पेशंट डॉक्टर समोर बोलतोच सगळं, त्याप्रमाणे तिला ते सगळं लक्षात आलं. मग तिने मला ते सगळं सांगितलं आणि मला म्हणाले की तू ये, आपल्याला खूप काउन्सिलिंग करावं लागणार आहे, नाहीतर हिची तब्येत अशीच बिघडत जाईल. तर तेव्हा असं लक्षात आलं की ही संध्याकाळचा स्वयंपाक करताना 2 माणसांचा स्वयंपाक कुणी आलंच अचानक तर त्याला वाढता यावं म्हणून तो जास्तीचा करत होती. घरात ही 3च माणसं, पण तरी अजून 2 माणसं जेवतील एवढा स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकात तिला करायला लावायच्या तिच्या सासूबाई. मी म्हटलं अगं पण आता तुम्ही आता 1-1.5 वर्ष झालं आमच्या शेजारी राहता आहात, मी तर रात्रीचं अचानक येणं तर सोडाच, पण दिवसा पण कधी तुमच्याकडे कोणी आलेलं मी बघितलं नाही. मग रात्री 11 वाजता तुझ्याकडे कोण पाहुणं येणार होतं म्हटलं. बरं माझ्याकडे तर आमचं कार्यकर्त्याचं घर असल्यामुळे आमच्याकडे तर सततच ये जा होती, आओ जाओ घर तुम्हारा होता. आणि रात्री 11 वाजता माझ्याकडे खूप वेळा, कारण गाडी उशिरा आली की स्टेशनवरून उतरून आमच्याकडे येईपर्यंत 11 वाजायचे. तर आम्ही रात्री 11 वाजता उठून पिठलं भात करून त्यांना खायला घालायचो किंवा भाकरी पिठलं काहीतरी करायचो. पण 7 वाजता जर आम्हाला माहित नसेल तर आम्ही घरचे जेवढे असू तेवढ्यापुरतंच करायचो. जास्तीत जास्त काय अर्धी सत्तर पोळी किंवा वाटीभर वरण भाजी काहीतरी उरायचं. पण मी नोकरी करत असल्यामुळे माझी कामाची बाई रात्रीच भांडी घासायला यायची. तर ती भांडी घासायला आली की तिला आधी मी उरलेलं देत होते, ती खात होती आणि मग भांडी घासत होती. त्यामुळे शिळं अन्न ठेवायचा आमच्याकडे प्रश्नच नव्हता. आणि चुकून रात्री 11 वाजता आलाच पाहुणा तर आम्ही ताजं करून त्याला खायला घालत होतो. तर मी तिला म्हटलं आलाच कोणी पाहुणा तर असं करू ना, तू आल्यानंतर त्यांना या बसा म्हणतोय नवरा, तोपर्यंत तू एकीकडे कुकर लाव ना भाताचा आणि एकीकडे पिठलं करायला घे, किती वेळ लागतो त्याला. असा मी सल्ला त्यावेळेला तिला दिला होता. सांगण्याचा उद्देश हा की रोज असं शिळं अन्न खाऊन प्रकृती बिघडेल नाही तर काय. मग तिला कारण विचारलं तर म्हणे नाही, सासूबाईंनी नियम केलाय हा की असं करायचंच. आणि मग एवढं महागा मोलाचं आपण गहू तांदूळ भाज्या आणतो ते फेकून कसं द्यायचं. मग ते दुसऱ्या दिवशी हिनी एकटीने ते खायचं. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे फ्रीज नव्हता, म्हणजे आमच्या गावात तेव्हा फ्रीज मिळतच नव्हता एवढ्या ह्यानी, फार मुश्किलीने कोणीतरी मुंबईहून आणला तरच मिळत असे. तर ते अन्न मग ठेवायचं कसं, तर माठाखाली गारवा असतो म्हणून तिथं ते अन्न ठेवायचं आणि ते अन्न तिने दिवसभर खायचं. कारण 2 माणसांसाठी केलेलं अन्न तिचं दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण दोन्ही त्याच्यात होत होतं. आणि मग ती ते तसंच खात होती. म्हटलं अगं पण ते कधी आंबलं नाही का, तुला असं जाणवलं नाही का की ते फेकून द्यावं, खाऊ नये. तर नाही म्हणे, त्या मला सांगायच्या की फेकून नाही द्यायचं, खायचं तू. मग मी खात होते. तर म्हटलं अगं पण असं कसं करत होती तू, आणि त्या तरी का असं करत होत्या. म्हटलं एक तर पाहुणाच येत नाही तुमच्याकडे, त्यात ही बंधनं, आणि असं कारण देऊन म्हणजे हा एक प्रकारचा छळ झाला म्हटलं तुझा. तर त्या सासूबाई तिच्या माझ्याकडे बघायला लागल्या, असं कसं म्हणता. अहो म्हटलं साधी गोष्ट आहे की तुमच्या घरात जर पाहुणाच कुणी येत नाही, ना दिवसा येत ना रात्री येत, तुमचे तुम्हीच 3 असता, तर कशासाठी जास्तीचा स्वयंपाक करून ठेवायचा आणि तिला तो खायला लावायचा. म्हणजे हा छळच झाला ना, आणि तिने एकटीनेच खायचं. बरं तिच्या मिस्टरांना विचारलं की अहो बायको तुमची एवढं शिळं अन्न खाते सकाळ संध्याकाळ, तुम्हाला कसं कळलं नाही. तर म्हणे नाही म्हणे, मला नाही माहिती म्हणे ती शिळं अन्न खाते. म्हटलं म्हणजे तुम्ही 3 एकत्र जेवायला बसत नाही. तर नाही म्हणे, मी आणि आई जेवून घेतो आणि नंतर ती जेवायला बसते म्हणे, आणि मग ते सगळं आवरते बाकीचं. म्हटलं बाप रे, म्हटलं तुमचं लक्षच नाही म्हणजे तिच्याकडे आणि तिच्या प्रकृतीकडे. पण म्हटलं इतका तिला त्रास होतो तर तुम्हाला असं नाही वाटलं का की आपण चौकशी करावी काही, की नक्की का होतंय म्हणून. तर नाही म्हणे, आई म्हणाली की बायकांची अशी सवय असते, बायका काम टाळण्यासाठी नेहमी काही ना काही खुसपट काढत असतात आणि सांगत असतात की मला बरं नाही म्हणून. मग मी नाही लक्ष दिलं. म्हटलं धन्य बाबा तुम्हा मायलेकांची. मग मी आणि ती फिजिशियन आम्ही दोघींनी त्याचं आधी काउन्सिलिंग केलं. मग त्या सासूबाईंना सांगितलं की जर तुम्ही असं करत असाल तर आम्ही या मुलीला सांगू तुमच्यावर केस कर म्हणून. मग तुम्ही कोर्टात जायची तयारी ठेवा, जेलमध्ये पण जायची तयारी ठेवा. म्हटलं हा उघड उघड छळ आहे त्या मुलीचा. मग तिला म्हटलं की बाई तू तुझ्या आई वडिलांना बोलावून घे, 4 दिवस जा त्यांच्याकडे, नीट खा पी आणि मग परत ये. आणि म्हटलं हिला तुम्ही नेऊन सोडा, नाही तर त्यांना बोलावून घेऊन नेऊन सोडा, आणि तुम्ही ती परत आल्यानंतर लक्ष द्या की ती शिळं अन्न खाणार नाही.
मुळातच तिघांपुरता सकाळी वेगळा स्वयंपाक करा, संध्याकाळी ताजा स्वयंपाक करा आणि तिला बरोबर घेऊन बसा जेवायला, म्हणजे तुम्हाला कळेल की ती शिळं खात नाहीये म्हणून. आणि जर काही थोडंफार चतकोर वितकोर उरलं ना तर ते बाईला द्या ताबडतोब, ती जवळच राहते म्हटलं, तिला द्या, ती खाऊन टाकेल वेळेवरती. तिला पण सकाळी कशाला द्यायचं शिळं करून म्हटलं, तिची पण तब्येत बिघडेल. असा सल्ला मी काही वर्षापूर्वी तिला दिला होता, तो तिने लक्षात ठेवला आणि मग तिने ते सुरूच केलं. आणि त्यांच्याकडे फारसं कोणी पाहुणे तेव्हा तरी येत नव्हते जिथं आम्ही राहत होतो तिथं, मग नंतर पुढे जाऊन आले असतील, गेले असतील. आणि हे सगळं का, तर ती इनफर्टाईल आहे, त्यामुळे तिचा छळ करायचा आणि जर ती सोडून गेली किंवा ती मेली तर फारच उत्तम, आपल्या मुलाचं दुसरं लग्न करून देता येईल. म्हटलं हे तर म्हणजे अजूनच पाप आहे म्हटलं तुमचं, हा तर फार मोठा गुन्हा आहे म्हटलं, तिच्यात दोष आहे नाही याचा काही पत्ता नाही, काही नाही, आणि अशी आजारी मुलगी कशी काय ती प्रेग्नंट होणार आहे म्हटलं. मग आम्ही दोघींनी परत एक तिचं काउन्सिलिंग केलं, तिला सगळं समजावून सांगितलं. आणि मग त्या आजींवर म्हटलं, मी जोपर्यंत इथं शेजारी राहते ना, मी रोज येऊन विचारीन म्हटलं ती काय जेवली काय नाही ते बघा म्हटलं, तुम्हाला परवडते का ते. असं म्हणून आम्ही तिची तब्येत सुधारली आणि तिची ती शिळ्या अन्नातून सुटका केली, तिची तब्येत चांगली झाली. मग पुढे जाऊन ती प्रेग्नंट झाली, तिला मुलंही झाली. अर्थात त्यासाठी आम्ही तिला सल्लाही दिला, तो तिने पाळला आणि मग नंतर सगळं व्यवस्थित झालं. त्यामुळे तिला असं सारखं वाटत होतं की मी तिच्याकडे जाऊन जेवावं, पण तिने हा सल्ला अशा पद्धतीने तो वापरला की मी तर तिच्याकडून न जेवताच आले. आता मी जेव्हा हे सांगते तर तुम्हाला वाटेल असं कसं शक्य आहे, पण आहे, असं होऊ शकतं. आणि दिलेला सल्ल्याचा नीटच अर्थ काढला नाही तर असंही होऊ शकतं. तेव्हा जेव्हा सल्ला देतो तेव्हा मी तिला म्हटलं की बाई, मी तुला त्यावेळेला तो सल्ला दिला, तर आता त्याचा प्रयोग करताना जरा तारतम्य वापर म्हटलं. आता तुझ्या मुलांची लग्न होतील, व्याही विहीण येतील, तेव्हा असं काही करू नको म्हटलं. तू कुठल्याही सल्ल्याचा उपयोग करताना थोडंफार तारतम्य बाळगावं म्हटलं आपण आणि मग करावं. आता माझं सोडून दे म्हटलं, मी घरी गेल्यावर जेवेन, पण इथून पुढे लक्षात ठेव, जर तुला वेळ देऊन एखादी व्यक्ती तुझ्याकडे येते, तूच जेवायला बोलावलेस, तर थोडा आधी स्वयंपाक करून ठेव आणि त्यांना वेळेवर जेवायला वाट, नाही तर माझ्यासारखं होईल. असं सांगून मी तिचा निरोप घेतला आणि मग मी मुंबईच्या दिशेने प्रवास केला. वेळेत निघाले म्हणून वेळेत घरी पोचले. तेव्हा सांगायचा उद्देश हा आहे की शिळं खाण्याकडे आपण नक्की काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. शिळं खाणं अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे ताजं सुग्रास अन्न खाण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा ही विनंती. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. जास्तीत जास्त लोकांबरोबर व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. इथंच थांबते. धन्यवाद.